जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज सोप्या पद्धतीने मार्केटमध्ये मिळतो तसा मऊ लुसलुशीत जाळीदार खमण ढोकळा करण्यासाठी एका भांड्यात या वाटीने 2 वाटी बेसन चाळणीने गाळून घेतलेलं आहे। हे विकतचं बेसन पीठ आहे। वाटी भरताना हलकंसं दाबून भरायची म्हणजे प्रमाण चुकणार नाही। 1 चमचा लिंबू सत्व, पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो तोच चमचा वापरत आहे। या चमच्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। अर्धा चमचा मीठ, थोडा हिंग, 3 चमचे साखर, 1.5 वाटी पाणी, 1 वाटी आणि ही अर्धी वाटी। ज्या वाटीने बेसन घेतलं त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घ्यायचं। हे मिक्स करून घेते, एकजीव करून घ्यायचं। गुठळ्या व्हायला नको। 4 ते 5 मिनिट एकाच दिशेने फेटून घ्यायचं। यामध्ये चिमूटभर खायचा पिवळा रंग मिक्स करते। जर खाण्याचा रंग टाकायचा नसेल तर यामध्ये थोडीशी हळद टाकायची, कमी प्रमाणात टाकायची, नाहीतर ढोकळा लालसर होतो। ज्या चमच्याने बाकीचं साहित्य घेतलं त्याच चमच्याने 3 चमचे तेल थंडच घ्यायचं आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। सर्व साहित्य एकजीव व्हायला पाहिजे। असं फेटून घेतलं की ढोकळा मस्त फुलतो। यातील लिंबू सत्व, साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे। 5 ते 6 मिनिट फेटून घ्यायचं। हे बॅटर तयार झालेलं आहे। 5 मिनिट असंच राहू द्यायचं। कढाईमध्ये ढोकळा करणार आहे। गॅसवर एक कढाई, त्यामध्ये एक रिंग ठेवली, त्यात 3 वाटी पाणी, एक लहान लिंबाची फोड टाकते। या पाण्याला उकळी येऊ द्यायची तोपर्यंत ज्या ताटात ढोकळा करायचा आहे त्याला सर्व बाजूला तेल लावून घ्यायचं। पाण्याला उकळी आलेली आहे। पाण्याला उकळी आल्यानंतरच जे बॅटर तयार करून ठेवलं त्यामध्ये पाऊण चमचा खाण्याचा सोडा, यावर थोडंसं पाणी टाकायचं, पाव चमचा पाणी। पाणी टाकल्यामुळे सोडा व्यवस्थित मिक्स होतो। हे मिक्स करायचं, एकाच दिशेला फिरवायचं। बॅटर छान फुलतं। हे बॅटर दुप्पटपेक्षा जास्त फुललेलं आहे आणि रंगही बदललेला आहे। असं फुलल्यानंतर लगेचच हे बॅटर तेल लावलेल्या ताटामध्ये टाकायचं आहे। बॅटर काढलेलं ताट कढईमध्ये ठेवून घ्यायचं। यावर झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि 10 मिनिट वाफवून घ्यायचं। 10 मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची। गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर 3 ते 4 मिनिट यावरील झाकण काढायचं नाही। गॅसची फ्लेम बंद करून 3 ते 4 मिनिट झालेले आहे। ढोकळा मस्त फुलला आहे। ढोकळा अर्धा तास थंड होऊ द्यायचा। ढोकळा थंड झाल्यावरच यावर फोडणी टाकायची आहे। फोडणीसाठी या चमच्याने 1 चमचा तेल गरम झालं, मोहरी तडतडली, यामध्ये कट केलेली 5 ते 6 हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करायची। कढीपत्ता, यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त पाणी, 1 चमचा साखर, थोडंसं मीठ। साखर विरघळेपर्यंत 1 ते 1.5 मिनिट पाणी उकळून घ्यायचं। पाण्याला उकळी आलेली आहे। साखर विरघळलेली आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे कोमट होऊ द्यायचं। ढोकळा कोमट झालेला आहे। ढोकळा थंड झाल्यावरच कट करायचा। कट करतानाच लक्षात येत आहे
छान स्पंजी झालेला आहे. जे प्रमाण घेतलं ते परफेक्ट आहे. मस्त मऊ जाळीदार ढोकळा झालेला आहे. यावर कोमट झालेली फोडणी, गरम गरम फोडणी यावर टाकायची नाही, थोडी कोमट झाल्यावरच टाकायची. सर्व बाजूला अशी फोडणी टाकून घ्यायची. वरून कट केलेली कोथिंबीर, यावर ओल्या नारळाचा किस, मार्केटमध्ये मिळतो तसा परफेक्ट जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. फोडणी टाकल्यावर 10 मिनिटानंतर ढोकळा सर्व करायचा आहे. जाडी बघा छान आलेली आहे, रंगही छान आलेला आहे, स्पंजही छान आलेला आहे, चवीला पण खूप छान झालेला आहे. असा ढोकळा करायचा असेल तर या पद्धतीने करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.